नमस्कार मंडळी, अमोल कुलकर्णी फूड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ घेऊन आलो आहे, आता रेग्युलर भेटत राहू. तर आज आम्ही केलेली 60 लोकांची ब्रेडची उसळ, ब्रेडची भाजीसुद्धा काहीजण म्हणतात. तर चला बघूया आपण ती कशी काय रेसिपी आहे ती. सुरुवातीला आम्ही अय्यंगारमधून ब्रेड आणले, जे आपण सँडविच ब्रेड जे नेहमी वापरतो तेच ब्रेड आणले. त्याचे असे तुकडे करून ते एकत्र केले. आता हे तुकडे करायला बराच वेळ लागणार होता, त्यामुळं आम्ही हे एका पिशवीमध्ये भरून ठेवले, कारण जेणेकरून ते तुकडे असे कोरडे पडू नयेत आणि त्याचा चुरा होऊ नये. तर याच्यासाठी साहित्य घेतलं आम्ही: शेंगदाणे, पिठी साखर, चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, असे जे आपल्याला नेहमी जे भाजीमध्ये आपल्याला लागतात तेच पदार्थ आहेत. आणि त्यानंतर आपण फोडणी टाकली, त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला आणि तसं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत तो कांदा परतत राहायचा. कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये 1-2 चमचे हळद टाकायची. आणि सुरुवातीलाच आम्ही शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि ते बाजूला काढून ठेवलेले आहेत. कांदा एकदा व्यवस्थित परतून झाला की मग त्याच्यामध्ये ते सगळे ब्रेडचे तुकडे मिक्स करायचे. आता आम्ही हे करताना सगळं एकदा 2-3 लॉटमध्ये केलं होतं, कारण एकदम करणं शक्य नव्हतं. त्यामुळे 3 ते 4 लॉट मला वाटतं झाले त्याच्यामध्ये. आणि एकदा त्यामध्ये ते तुकडे घातल्यानंतर हे सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पूर्ण सगळं तेल सगळीकडं लागलं पाहिजे. वरनं चवीपुरतं मीठ नंतर घालायचं थोडंसं. तिखट तुम्ही आपलं रेग्युलर वापरू शकता, किंवा थोडंसं जे बॅडगी मिरचीचं तिखट असतं त्यामुळे भाजी पण थोडीशी रंगाला चांगली छान लाल दिसते, किंवा तुम्ही रेग्युलर तिखट पण वापरू शकता. पिठी साखर त्यामध्ये थोडीशी घातलेली आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी पण चालू शकते. सर्व हे मटेरियल त्यामध्ये घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जे मगाशी आम्ही जे तळून ठेवलेले होते शेंगदाणे बाजूला, ते नंतर याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आम्ही मिक्स केले. कोथिंबीर पण तुम्ही सगळ्यात शेवटी घाला, एक तो कोथिंबीरीचा स्वाद पण नंतर छान लागतो. तर अशा पद्धतीने आम्ही ती 60 लोकांसाठी ब्रेडची उसळ किंवा ब्रेडची भाजी आम्ही तयार केली. तुम्हीसुद्धा घरी एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.